मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल दिनांक 24 जून रोजी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये राज्यातल्या 12 जिल्ह्यांमधून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी 20,000 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यापूर्वी राज्यातील विशेषतः सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला कडाडून विरोध केला होता। मात्र त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील शेतकऱ्यांचा विरोध असेल तर शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही आणि आश्वासनही दिलं होतं। मात्र ही आश्वासनं विधानसभा निवडणुकांपुरती होती का? महायुती सरकारनं आता आपल्या शब्दावरून यू-टर्न का घेतला असा सवाल इथल्या शेतकरी आणि स्थानिकांमधून उपस्थित केला जातोय। नक्की काय आहे हा प्रकल्प? का आहे याला शेतकऱ्यांचा विरोध? चला जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रेरणा परब खोत आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी या दरम्यान बांधला जाणारा 802 किलोमीटर लांबीचा महामार्ग प्रकल्प म्हणजे नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प। महायुती सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी हा प्रकल्प आहे। हा महामार्ग राज्यातील तब्बल 12 जिल्ह्यांमधून जातो। यामध्ये वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे। आता या महामार्गाला शक्तिपीठ असं नाव का देण्यात आलं? तर हा महामार्ग 3.5 शक्तिपीठ म्हणजेच माहूर, तुळजापूर आणि कोल्हापूर तसंच 2 ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ, पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि अंबेजोगाईसह कारंजा लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबावाडी, औदुंबर ही दत्तगुरूंची धार्मिक स्थळं सुद्धा या मार्गाने जोडली जाणार आहेत। म्हणूनच याला शक्तिपीठ असं नाव देण्यात आलंय। हाच महामार्ग पुढे कोकण द्रुतगती महामार्ग आणि गोवा महाराष्ट्र सीमेला जोडला जाणार आहे। या प्रकल्पासाठी 9,385 हेक्टर जमिनीचं भूसंपादन MSRDC ला करावं लागणार आहे। त्यामध्ये 265 हेक्टर वनजमिनीचा समावेश आहे। तर सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील 3,771 हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी लागणार आहे। काल जाहीर झालेल्या निधीबरोबरच प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी हुडको करून 12,000 कोटींचं कर्ज मंजूर करण्यात आलंय। या निधीतून जवळपास 7,500 हेक्टर भूसंपादन करण्यात येणार आहे। हा महामार्ग महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळातर्फे राबवण्यात येणार आहे। का आहे शक्तिपीठला शेतकऱ्यांचा विरोध? कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर मधल्या शेतकऱ्यांचा प्रामुख्याने या महामार्गाला विरोध आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातल्या शेतजमिनी या सर्व सुपीक असून इथला बहुतांश वर्ग हा शेतीवर अवलंबून आहे। ऊस हे इथलं मुख्य पीक असून इथला छोटा शेतकरी सुद्धा शेतीच्या उदरनिर्वाहातून खाऊन पिऊन सुखी समाधानी आहे। आणि अचानक राज्य सरकारनं शक्तिपीठ महामार्गाची घोषणा केल्यामुळे त्याच्या रोजीरोटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतीचे आणि पर्यावरणाचे मोठे नुकसान या प्रकल्पामुळे होणार आहे। शिवाय सांगली परिसरातील गावांना महापुराचा धोका वाढणार आहे आणि शेतकऱ्यांच्या पुढील पिढ्यांचं नुकसान होणार आहे अशी भावना सांगलीतल्या शेतकऱ्यांची आहे। त्यामुळे दुप्पट मोबदला दिला तरी आम्हाला आमच्या शेतजमिनी आम्ही तुम्हाला देणार नाही अशी ठाम भूमिका इथल्या शेतकऱ्यांची आहे। विशेष म्हणजे यापूर्वी अनेकदा शेतकऱ्यांनी या स्थगितीसाठी आंदोलन केलं आहे। एवढंच काय, यापूर्वी संवाद दूत म्हणून आलेल्या अधिकाऱ्यांना सुद्धा शेतकऱ्यांनी हकलून लावलंय। मग शेतकरी एवढे आक्रमक असताना शक्तिपीठसाठी आटापिटा का केला जातोय असा प्रश्न उपस्थित होतोय। ती आश्वासनं हवेतच विरली का? शक्तिपीठ महामार्गाबाबत शेतकऱ्यांकडून विरोध आहेच। यापूर्वी विधानसभा निवडणुकांच्या आधी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामार्ग रद्द करण्याबाबतचे आश्वासन दिले होते। एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील कोल्हापूर दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांचा विरोध असेल तर शेतकऱ्यांच्या मनासारखं होईल, शेतकऱ्यांच्या विरोधात जाणार नाही असं म्हटलं होतं।
मग ही सगळी आश्वासनं निवडणुकांपुरतीच होती का? ही सगळी आश्वासनं हवेत वेरून गेली आहेत का, असा प्रश्न निर्माण होतोय. विशेष म्हणजे आजपासून म्हणजेच 25 जून ते 10 ऑगस्ट या दरम्यान मोजणी करण्यात येणार असून ही मोजणी पोलीस बंदोबस्तात करण्याचा निर्णय देखील शासनानं घेतलाय. एकीकडे सरकार या प्रकल्पावर ठाम असताना दुसरीकडे शेतकरी सुद्धा आपल्या निर्णयावर ठाम आहेत. सरकारनं हुकुमशाही पद्धतीनं मोजणी करण्याचा प्रयत्न केला तर तो हाणून पाडण्यात येईल असा इशारा महामार्ग शेतकरी बचाव कृती समितीनं दिलाय. कोल्हापुरातील मंत्रीही शेतकऱ्यांच्या बाजूनं. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात असलेले मंत्री ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि कॅबिनेट मंत्री प्रकाश आंबेडकर या दोन्हीही मंत्र्यांनी शेतकऱ्यांची साथ देत शक्तीपीठाच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना विचारात घेऊनच निर्णय व्हावा असं त्यांनी म्हटलं आहे. काय आहे सरकारचं म्हणणं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलं की या महामार्गाला काही शेतकऱ्यांचा विरोध आहे. आम्ही संवादानं हा प्रश्न सोडवू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी देखील याबाबत सरकारला धारेवर धरलंय. देखिए, एडवोकेट प्रकाश आंबेडकर जी खुद उसकी पैरवी कर रहे हैं हाईकोर्ट में ये मामले में, आपको मालूम होगा। संविधान के निर्माता डॉक्टर बाबा साहब आंबेडकर के पोते प्रकाश आंबेडकर खुद भी एक संविधान के तज्ञ हैं और इस मामले में खुद प्रकाश आंबेडकर हाईकोर्ट में जनता की तरफ से खड़े थे। राहुल गांधी जी ने जो कहा है, क्या वो दक्षिण नागपुर की कॉन्स्टिट्यूंसी जो है मुख्यमंत्री साहब की हमारे, उसमें किस तरह से मतों की चोरी हो गई उसका पूरा ब्यौरा दिया है। आप स्वीकार तो करिए ना कि चोरी हो गई है, हम चोरी से आ गए हैं सरकार में सत्ता पे। हाँ, तो आप सबसे बड़े चोर है। चोरी सामने आने के बाद भी आप बोलते हो मैंने चोरी नहीं की। जरूर आपने चोरी की। और राहुल गांधी ने पूरी देश में इस प्रकार से चोरी हो रही है और खास करके महाराष्ट्र में विधानसभा चुनाव ये लोग किस प्रकार से जीत गए हैं, ये पूरा पोल खोल किया है, पूरा मामला उजागर किया है। और क्या चाहिए आपको? सर, ट्रंप ने कहा है कि बिना शर्त ये सीज फायर हुआ है, जो ईरान ने पहली बार दुनिया के सामने अमेरिका का अटैक दिखाया। सर, ये पहली बार हुआ है कि किसी देश ने अमेरिका के ऊपर हमला करने का हिम्मत दिखाई, और वो भी अपने डिफेंस के लिए। ये बात तो माननी पड़ेगी, ये बात माननी पड़ेगी। और हिंदुस्तान के जो हमारे विश्वगुरु है और उनके सब साथी हैं, ये लोगों को भी उनके बारे में रिसर्च, ये छाती इतनी बड़ी छाती कहाँ से लाई है वो खामेनी साहब ने, हिम्मत कहाँ से जुटाते ये लोग लड़ने की, उस बारे में हमारे देश में रिसर्च होना चाहिए। ना ट्रंप के आगे झुके, ना नेतन्याहू के आगे झुके, ना किसी दबाव में झुके। अपने देश पर जो हमला हुआ उसके लिए वो देश लड़ता रहा और सबको घुटने में लाया। प्रेसिडेंट ट्रंप ने हमला किया, प्रेसिडेंट ट्रंप को भी जवाब दिया। उसके लिए एक देश में एक जज्बा चाहिए, हिम्मत चाहिए। और हमारे देश में तो बड़े बड़े रिसर्च हो रहे हैं, खास करके आरएसएस ने रिसर्च करनी चाहिए उस मामले में, और रिसर्च करके उसका रिपोर्ट मोदी जी को देना चाहिए। साहेब, शेतकरी कर्जमाफीचा अजून निकाल लागला नाहीये, मात्र संसद आणि विधिमंडळाच्या अज्ञात समितीला अध्यक्षांसाठी आणि सदस्यांसाठी गांधीच्या 5,500 रुपये या महाराष्ट्रात जेवढा भ्रष्टाचार आणि घोटाळे सुरू आहे त्याची तुलना जगातल्या कोणत्याही घोटाळ्याबरोबर होणार नाही। अत्यंत हाय लेवलचा घोटाळा। 19 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन झालं। इगतपुरी ते आमटे 19 दिवसांनी आज त्या रस्त्याची अवस्था, समृद्धी ड्रीम प्रोजेक्ट, हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचे ड्रीम प्रोजेक्ट। या सगळ्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये 50% घोटाळा आहे। सगळ्या ड्रीम प्रोजेक्टचा पैसा, अर्धा पैसा हा निवडणुकीमध्ये मतं विकत घेण्यासाठी, आमदार खासदार विकत घेण्यासाठी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची लोक विकत घेण्यासाठी या सगळ्या ड्रीम प्रोजेक्टचा पैसा बाहेर आला ठेकेदारांकडून आणि खर्च झाला।
आज तुम्ही आमने इगतपुरी रस्त्याची अवस्था जाऊन पहा. आता हे लोक शक्तिपीठाच्या मार्गाला लागलेले. काय शक्तिपीठ 20,000 कोटी मंजूर झाले, त्यातले किमान 10,000 कोटी बाहेर येतील. जसे MMRDचे 3,000 कोटी आले आणि हे 10,000 कोटी स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत वापरले जातील ठेकेदारांकडून. हे तुम्हाला आम्ही आता सांगतो. हे सगळे जे ड्रीम प्रोजेक्ट चालले आहेत हे ठेकेदारांकडून हजारो कोटी काढण्यासाठी. महाराष्ट्राला किती फायदा आहे त्याचा नाही हा पुढला प्रश्न. सगळ्यात आधी आपले खिसे भरा, आपल्या बॅगा भरा आणि त्या पैशातून महाराष्ट्राच्या राजकारणाला एक जो ब्लॅक मनी आहे त्यातून ही सगळी खरेदी विक्री सुरू करा. यासाठी प्रोजेक्ट आहे. समृद्धी महामार्गासंदर्भात फक्त ठेकेदारांना दोषी धरून चालणार नाही, त्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे. शक्तीपीठ महामार्गाची तुम्ही म्हणताय, विधानसभा निवडणुकीच्या वेळी जी काही अधिसूचना काढली ती प्रकल्प होणार नाही असं महायुतीने सांगितलं. हो, पण आता ठेकेदारांनी त्यांना मोठं पर्सेंटेज कमिशन दाखवलं असेल. ही सगळी कमिशनबाजी आहे. तुमच्या 500 कोटी माळेगाव कारखान्याला देणार आहेत. कुठून आणणार तुम्ही 500 कोटी? कोणाचे घेणार? एका कारखान्याला 500 कोटी रुपये तुम्ही देणार आहात एका कारखान्याला माळेगावच्या. त्यासाठी या राज्याचे डेप्युटी CM 20 दिवस गावात बसतात खुर्ची टाकून. हा काय चाललंय या राज्यामध्ये? फार कठीण अवस्था आहे. लूट चालली आहे या महाराष्ट्राची, फक्त लूट. शक्तिपीठ महामार्गाबाबत सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.